सर्व्हिसिंग लेट आहे 10 तारखेपर्यंत. इथे आधी काहीच नव्हतं, मच्छी मार्केट झालं या जागेचं. इकडे फक्त फालतूगिरी चालते, इथे डिसिप्लिन क्वचित दिसते. 2-3 दिवसाआधी या रस्त्यावर मला एक सीन झाला, एवढा हसायला आलं तेव्हा. जय महाराष्ट्र. कोणती बाईक अशी मागे पुढे चालत असेल आणि जर त्यांच्यातून आवाज येतो आपल्याला कंटिन्युअस, कारण ते आपल्या कंटिन्युअस मागे पुढे असते, अशी भीती वाटते ना की आपल्यातून काहीतरी आवाज येतो गाडीतून. मग ना फाटून हातात येते. हे ऑटोवाले तर आहेच, त्यांना वाटतं की बाबा आमची सायकल आहे. वा अजून मध्ये थांबायला पाहिजे होतं थोडंसं, तर मग जरा मजा आली असती. मिडलला पॅसेंजर एकदम, म्हणजे यामध्ये इतना सन्नाटा क्यों है भाई? स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. निघालो आहोत आपण आपल्या ऑफिसकडे. पेट्रोल टाकूनच येतो. आपली सर्व्हिसिंग लेट आहे 10 तारखेपर्यंत. 10 तारखेचीच अपॉइंटमेंट मिळाली आपल्याला. आज मला वाटतं मी JVLRने जावं. काका धीट होते एकदम, म्हणजे मैं नहीं हटूंगा वाले. What? इथे आधी काहीच नव्हतं, मच्छी मार्केट झालं या जागेचं. जंगलेश्वर मंदिर आमच्या इकडे एक असं फेमस मंदिर आहे शंकराचं, खूप जुनं मंदिर आहे ते. हा रस्ता असाच आहे, म्हणजे इकडे एक असतं ना की डिसिप्लिन एका लिमिटपर्यंत असते आणि थोडेसे लोक असे फालतूगिरी करतात. इकडे फक्त फालतूगिरी चालते, इथे डिसिप्लिन क्वचित दिसते. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. इथे डिसिप्लिनचा वगैरे मिनिंग कोणाला काही माहीत नाही. रस्ते एवढे ब्रॉड असतात ना, पण सगळे लोक आपल्या ह्या अशा गाड्या उभ्या करून करून रस्त्यांच्या. आता समोरून बघितलंच असेल, बघा 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 काय म्हणजे बोलायचं, काय म्हणजे तो थोडी गाड्यांना त्याने जागा दिली आहे, पण त्याला उलट्या दिशेनेच जायचं. समोरून पण जाऊ शकतो त्या साईडने आणि युटर्न घेऊ शकतो, पण नाही. बोललो ना, हा रस्ता म्हणजे इथे बेशिस्तीच चालतो फक्त. ह्या रस्त्याने 4 व्हीलर घेऊन यायचं म्हणजे असं खूप जास्त रिस्की काम आहे ते. कधी कोण टच करेल समजणार पण नाही. बात सही आहे. किती डिफरन्स आहे. तो एरिया बघा, आता हा एरिया चालू होतो पवईचा नहार्स, 2 सेपरेट लेन, थोडीशी स्वच्छता अजून. नहार्स इंटरनॅशनल स्कूल, इथे हे जैन मंदिर. नहार्स आणि हिरानंदिनी वगैरे हे असेच आहेत, जरा म्हणजे सॉर्टेड आहेत. प्लान आणि डिसिप्लिन सगळं. 2 रस्त्यांच्या मध्ये डिवायडर वगैरे आणि प्रॉपर असं ते. इकडे डीमार्ट आहे. डीमार्टपासून 5 मिनिटाच्या अंतरावर. ओके. हा इथून लेफ्टवाला रस्ता पण थोडा तसाच आहे, जसा नसायला पाहिजे. 2-3 दिवसाआधी या रस्त्यावर मला एक सीन झाला, एवढा हसायला आलं तेव्हा. अच्छा. आणि हा LNT आणि IIT मुंबईचा सराउंडिंग एरिया आहे. IIT मुंबई आहे. ट्रॅफिक आत्ता तरी कमी दिसते. बापरे, बेकार बम्स आहेत. आपली गाडी तशी नाजूक नाही, धीट आहे. कोणते पण बम्स घेऊन गिळून घेते. What? समोर पेट्रोल भरून टाकतात. पेट्रोल जास्त ते ब्लिंक रेंज पण कमी दाखवतात 70 किलोमीटरची. इकडे एक इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप होतं. JVLRवर एवढी कमी ट्रॅफिक म्हणजे काय पचत नाही मला. मी काय चुकीचं नाही चाललो आहे ना, म्हणजे मी टुवर्ड्स विक्रोळी वगैरे चाललो असेल तर मला म्हणजे फिलिंग नाही येते मी JVLRला आहे. आणि जर JVLR एवढाच खाली असतो तर मला JVLRनेच यायला पाहिजे एव्हरीडे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काकांना नाही जाऊन द्यायचं. काका नाही राहू द्या. व्लॉग्समध्ये मी शिवी नाही यूज करत म्हणून. तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से. आज काय आहे का, म्हणजे सुट्टीचा दिवस वगैरे आहे का? नाही. हे लिटरली असं भरलेलं असतं ना पूर्ण, ती पेट्रोल पंपापासून पण मागे लाईन असते. अच्छा. रोज इकडूनच येणार मी आता.
नको 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 नको. दादा नोटीस करत होते, ऑकवर्डच करून टाकले त्यांनी. एकदमच म्हणजे असं बघत होते तर जरा वेगळंच वाटलं मला जरा. त्यांची पण स्कूटी चांगली आहे, TVS अँटॉर्क आहे मला वाटतं, आणि चांगली केली आहे. कोणती बाईक अशी मागे पुढे चालत असेल आणि जर त्यांच्यातून आवाज येतो आपल्याला कंटिन्युअस, कारण ते आपलं कंटिन्युअस मागे पुढे असते, अशी भीती वाटते ना की आपल्यातून काहीतरी आवाज येतो गाडीतून. मग ना फाटून हातात येते. बात तो सही है. एवढी मेंटेन ठेवली आहे, स्टील आवाज कसला. तसा आवाज येतोय. सेकंड सर्व्हिसिंगला गाडी आली आहे. ट्रॅफिकचं काय करायचं बाबा, मेट्रो बांधली आहे, जा ना मेट्रोने. त्यांना नाही म्हणजे पॉसिबल आहे तरी गाड्यांनीच जायचं यांना, तर मी इथून जातो. राईट घेतो, तिकडून लेफ्ट घेतो, आणि तिकडून परत राईट घेतो, परत लेफ्ट घेतो, राईट लेफ्ट राईट. अरे मुझे चक्कर आने लग गया. 2-3 लेन केल्यानंतर कसं होणार सांगा ना. म्हणजे कायच बोलायचं. हे जिथे उभे आहेत तो टेक्निकली इकडून जाणाऱ्यांचा रस्ता आहे. आता बघा हे काय करून ठेवलं बघा, काय बोलू शकतो बघा. तर तरी तो स्कूटीवाला ऐकत नाही. हे यार, मला कळतं आहे जास्त लोक इथून बाहेर जाणार आहेत, बट सिंगल लाईन ठेवली तर कसं ना, जाताना पण त्यांना तेवढंच इझी पडतं. डबल लाईनमध्ये जाताना पण एकदम ब्लॉक करून टाकणार सगळ्या गोष्टी. हे ऑटोवाले तर आहेच, त्यांना वाटतं की बाबा आमची सायकल आहे. जिकडून बाईक मुश्किलीने जाते तिकडे डायरेक्ट ऑटो घुसवतात आणि सगळ्यांना ब्लॉक करतात. वा, अजून मध्ये थांबायला पाहिजे होतं थोडंसं, तर मग जरा मजा आली. मिडलला पॅसेंजर एकदम, म्हणजे यामध्ये आम्ही मधून खेळतो. साहेब मोबाईल वापरतायत म्हणून त्यांचं लक्ष थोडं रोडवर कमी आहे. किती लोकांना सुधारणार गव्हर्नमेंट, आपणच सुधारणार नाही स्वतः. तर हमारे यहाँ ऐसा ही होता है. बस पूर्ण व्ह्यू ब्लॉक करून टाकते रे त्या आईला. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. हे असे छोटे मोठे डेली ऑब्झर्वेशन्स मी शूट करत जाईन. यातलं सगळंच नाही बट काही पार्ट मी पोस्ट करत जाईन. आत्ता त्याने घातलेली गाडी माझ्यावर, त्या आईला जातं तर नीट जाऊ दे मला. ठीक आहे मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, आणि आपले सजेशन्स कमेंट करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.